आपण इथे भाजीचा फणस कापायचा कसं ते पाहूया। तर भाजीचा फणस कापण्यासाठी हाताला तेल लावायचं, सुरीलासुद्धा तेल लावा। फणसाचा वरचा देठाकडे जो भाग आहे तो प्रथम कापायचा। त्याला जो चीक येतो तो कागदाने किंवा कपड्याने पुसून घ्यायचा। त्यानंतर फणसाचे छोटे छोटे असे भाग करायचे। फणसाचे सगळे भाग केले, सुरीला लागलेला चीक पण पुसून घ्या आणि फणसाच्या भागाला पण लागलेला चीक पुसून घ्या। आता या भागाचे अजून 2 काप करा। त्यामुळे काय होईल, वरचं जे चारखंड असतं, जे काटेरी साल आहे ते आपल्याला काढायला इझी जाते। हे बघा, दाखवल्याप्रमाणे सुरीने अशी कट करून घ्या। चारखंड किंवा तो काटेरी साल कट केल्याच्या नंतर जो मधला भाग लागतो त्याला पाव म्हणतात। तो पावसुद्धा काढून टाकायचा। त्यानंतर बटाट्याच्या ज्याप्रमाणे आपण फोडी करतो तशा या फणसाच्या फोडी करायच्या आणि काळा पडू नये म्हणून पाण्यात टाका। एप्रिल मे महिना असल्यामुळे कोकणातून अशा भाजीच्या फणसाची भेट येत असणार, त्यामुळे भाजीचा फणस कापण्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी पडेल। सुरीला फक्त चांगली धार असली पाहिजे। विळीवरसुद्धा फणस कापता येतो, पण छोटी कुहिरी असेल तर आता इथे मी सर्व फोडी करून घेतल्या आहेत, 2दा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि आता कुकरला पण शिजवून घेऊया। हे पाणी फेकून द्या। या सर्व फोडी मी कुकरमध्ये टाकते। त्यात थोडंसं छोट्या वाटीभर पाणी टाकलं आहे। कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून आता मी ही वाफ काढून घेते। 1-2 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकरसुद्धा थंड झालं आहे। हे बघा किती छानपैकी शिजले आहेत, छान असं मऊ झालेले आहेत। आता या फणसाच्या फोडी पूर्ण थंड झाल्या आहेत। आता या कंटेनरमध्ये भरून ठेवते। फक्त कंटेनर ओला घेऊ नका, कंटेनर एकदम कोरडे करून घ्या आणि झाकण लावून फ्रीझरला ठेवून द्यायचं। असे डबे भरून सीझन नसला तरी वर्षभर केव्हाही तुम्ही भाजी करून खाऊ शकता। स्टोअर केलेल्या फणसाची भाजी अप्रतिम होते, चविष्ट होते। नक्की करून बघा। धन्यवाद।